कोणतेही जुने काम विसरून नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी नवीन वर्ष हे येत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता, अडलेली कामे नष्ट होऊन तुमची कामे मार्गी लागण्यासाठी आणि नवीन वर्षामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी तुम्हाला हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या या शेवटच्या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून करायचाच आहे. तर हा एका नारळाचा करा अत्यंत प्रभावी उपाय, तो आज तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. अजून एका लिंबाचा उपाय करायचा आहे आणि एक दिवा असा देखील लावायचा आहे. तर हे तिन्ही उपाय तुम्हाला करायचे आहेतच. शत्रू त्रास पूर्णतः नष्ट होईल. 24 तासात घरातील इडापिडा, नजरबाधा सर्व दोष नष्ट होतील आणि तुमची प्रगती होणार आहे. नववर्ष सुरू होण्याआधी ही अमावस्या तिथी आलेली आहे आणि या तिथीला तुम्ही घरातील सर्व नकारात्मकता दूर करायचीच आहे आणि नवीन कामाला सुरुवात करायची आहे. तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत संध्याकाळी करायचा आहे, सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. आणि हा उपाय आज संध्याकाळी तुम्हाला प्रत्येकाला घरी करायचाच आहे. जर तुमच्या घरी सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांना देखील हा उपाय करता येणार नाही. बाकी इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. तर हे नारळाचा, लिंबाचा आणि दिव्याचा तिन्ही उपाय करा. तिन्हीपैकी एक उपाय करा, परंतु आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हे काम करायचेच आहे. तर संध्याकाळी तुम्ही उपाय तिन्ही सांजेला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घराकडे येत असते आणि घरामध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. म्हणून तिन्ही सांजेच्या वेळेतच हा उपाय करावा. म्हणजेच 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. त्यासोबतच तुम्हाला अजून एक पिंपळाचा देखील उपाय मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे किंवा मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर मोहरीच्या तेलाचा एक दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला कच्चे गाईचे दूध टाकायचे आहे आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि हे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करून तिथे तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा देखील उपाय अत्यंत प्रभावी आहे, कारण आपला हा उपाय केल्याने साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष देखील नष्ट होतो. तर हा उपाय देखील तुम्ही आवर्जून करा. शक्य असेल तर तुम्हाला 5 प्रकारची मिठाई जर मिळत असेल तर ती देखील तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे. अत्यंत प्रभावी हा देखील उपाय आहे आणि नारळाचा उपाय तर प्रत्येकाने घरी करायलाच हवा. कोणीही हा उपाय स्किप करायचा नाही आहे. तुमचे सर्व त्रास हे 100% दूर होणारच आहे, कारण याने नकारात्मकता ही नष्ट होत असते. बघितलं असेल, प्रत्येक पूजेमध्ये नारळाचा हा वापर होतोच आणि लिंबू देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असे फळ आहे. त्यामुळे तुम्हाला लिंबाचा हा उपाय करायचा आहे. आणि दिवा हा अर्थातच प्रकाशाचे, ज्ञानाचे प्रतीक आहे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. तुमच्या घरामध्ये सकारात्मकता मिळवायची असेल तर दिव्याचा हा उपाय, लिंबाचा हा उपाय केल्याने तुम्हाला कोणतेही तुमची अडलेली कामे असो त्या कामामध्ये यश मिळणार आहे आणि नारळाच्या या उपायाने साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. शत्रू त्रास देखील तुमचा नष्ट होणार आहे. अनेक जण आपल्या करिअरसाठी चिंतित असतात. योग्य नोकरी काही मिळत नाही किंवा जर नोकरीत काम करत आहात तर त्यामध्ये समाधान अथवा पुरेसा इन्कम तुम्हाला मिळत नसेल, तर अशा लोकांनी करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी हा एक उपाय आवर्जून करावा. आजच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवायचे आहे. रात्री ते लिंबू डोक्यावरून 7 वेळा उतरवून नंतर त्या लिंबाचे 4 समान भाग करायचे आहे आणि ते 4 दिशेला फेकून द्यायचे आहे. असे केल्याने लवकरात लवकर तुम्हाला नोकरीमध्ये प्रगती होईल आणि चांगले योग आहेत. त्यामुळे हा उपाय करा. त्यासोबतच अजून एक उपाय, काही जणांना पैशांच्या समस्या जाणवत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत पैशासंबंधित अडचणी असतील आणि त्यासोबतच तुम्हाला कर्ज घ्यावे लागले असतील किंवा कोणाकडनं उसने पैसे घ्यावे लागले असतील, पण हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आवर्जून करा. अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावावा. दिव्यासाठी लाल रंगाच्या धाग्याचा वापर करावा. दिव्यामध्ये थोडेसे केशर टाकावे आणि काळे तीळ टाकावेत. असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थिती देखील मजबूत होते. त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही आवर्जून करा. शत्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी सारखा आपल्याविषयी काही ना काही वाईट विचार करत असतात, तर असा शत्रू त्रास देखील नष्ट करण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. बऱ्याच जणांच्या जीवनात असे शत्रू असतात, ते काही ना काही खडाटोप करून आपल्या कामात अडचणी आणत असतात. अशा लोकांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी रात्री तुम्हाला काळ्या कुत्र्याला एक पोळी खाऊ घालायची आहे. हा उपाय केल्यामुळे तुमचे शत्रू
तुमचं काहीही बिघडू शकणार नाही आणि शत्रुत्रास पूर्णतः नष्ट होईल आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल, नोकरी व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल. धनलाभासाठी लाल कपड्यात 1 रुपयाचे नाणे, थोड्या अक्षता टाकून त्याची पुरचुंडी तयार करा आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. यामुळे पैसा टिकायला मदत होते. तसेच आपल्या पॉकेटमध्ये एका कागदामध्ये दालचिनीची थोडी पूड बांधून ती आपल्या पॉकेटमध्ये ठेवावी किंवा एक वेलची ठेवावी. यामुळे देखील पैसा आकर्षित होतो अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही धनप्राप्तीसाठी आवर्जून करावा. तुम्ही अनेक दोषांपासून तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी ज्या लोकांच्या पत्रिकेत कालसर्प दोष आहे त्यांनी सर्व पितरे सकाळी स्नान करून चांदीच्या नागानागिनीची पूजा करायची आहे. त्यानंतर त्यांना वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहे. असे केल्याने कालसर्प दोष देखील दूर होतो, त्याचा प्रभाव कमी होतो आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता. यानंतरचा मनोकामना पूर्ण करण्यासाठी अजून एक उपाय व त्यानंतर आपण नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय बघणार आहोत. त्यांचे आशीर्वाद मिळून सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात असे मानले जाते. त्यामुळे मनोकामना पूर्तीसाठी गरीब गरजू लोकांना भोजन द्यावे आणि काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालावी आणि माशांना गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत. यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि पितृदेवतांचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल. तर हे एक काम तुम्ही आवर्जून करा. हे उपाय करण्यासोबतच नारळाचा देखील एक अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात सतत काही ना काही अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा व्यवस्थित असावा, कुठेही त्याला खराब झालेला नसावा. त्यासोबतच आधी पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला इथे वापरायचा नाही आहे. आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी हा उपाय करण्याआधी तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. देवघरासमोर एक आसन टाकून बसायचे आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हा नारळ ठेवायचा आहे. नारळाच्या शेंडीचा भाग हा देवाकडे असावा आणि या नारळावरती तुम्हाला 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे. कापूर हा घरामध्ये जाळणं अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे हा कर्पूर होम केल्याचे पुण्य मिळते, म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर भीमसेनी कापुराच्या वड्या असतील तर अतिशय उत्तम. जर त्या नसतील तर तुम्ही साधा कापूर देखील ठेवू शकता. नारळाची शेंडी ही देवाकडे आणि गोल भाग आपल्याकडे असायला हवा. एक कापूर आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि त्या कापुराच्या साहाय्यानेच आपल्याला तो नारळावर जे कापूर ठेवलेला आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तिथेच बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत राहायचा आहे. कारण याने स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतातच, सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती पूर्णतः दूर होते आणि तुमच्या घरामध्ये वादविवाद चालू असेल, भांडण असेल तर ते पूर्णतः नष्ट होते. घरामध्ये एकोपा राहतो आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. अत्यंत साधा सोपा पण प्रभावी उपाय आहे हा. संपूर्णपणे तो नारळावरचा कापूर जळाल्यानंतर तुम्हाला तो नारळ जो आहे तो दुसऱ्या दिवशी एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रभावित करायचा आहे, म्हणजे विसर्जित करून टाकायचं आहे. जर तुम्हाला हे नारळ प्रवाहित करायचे नसेल तर तुम्ही दुसऱ्या अमावस्येला देखील हे नारळ वापरू शकता. हा उपाय तुम्ही सलग 5 किंवा 7 अमावस्येला करा. नारळामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता जास्त असते आणि कापुरामध्ये नकारात्मकता दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा. तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व अडचणी समस्या दूर होऊन सकारात्मक वातावरण घरामध्ये असेल आणि माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. कारण जिथे सकारात्मक वातावरण असते तिथे माता लक्ष्मीचा वास कायम असतो. त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा. याला कर्पूर होम असे देखील म्हणतात. आणि तो एक दिवा लावायला सांगितला आहे, तो देखील आवर्जून लावा. त्यासोबतच एका लिंबाचा एक प्रभावी उपाय देखील करा. मी कमीत कमी वेळेत जास्त उपाय सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.